नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सिद्धी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी आपल्या किचनमध्ये रेसिपी करून न दाखवता मी हा काळा कुट्ट झालेला तवा कसा क्लीन करायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी मी तवा पुन्हा एकदा गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलाय। त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचंय आणि पाणी गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये हे विमचं जे लिक्विड असतं ते टाकून घ्यायचं। ते छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं लिक्विड आणि त्यानंतरची प्रोसेस आपण बघूया। तर तुम्ही कशा प्रकारे काळा झालेला तवा क्लीन करता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या ही टिप्स माझ्यापर्यंत पोहोचल्या जातील। तर त्यानंतर इथे पाणी गरम झाल्यानंतर आपला जो भांडी घासायचा काते असतो त्याला थोडासा साबण लावायचा, थोडा जास्त प्रमाणात साबण लावायचा आणि खाली गॅस चालू असतानाच ते पाणी आणि साबण असं पूर्ण मिक्स करून छान असं तव्यावरती हलक्या हाताने फिरवून घ्यायचं। त्यानंतर गॅस थोडासा स्लो करून घ्यायचा, पण गॅस खाली चालूच ठेवायचा आणि गॅस चालू असतानाच आपल्याला ही प्रोसेस सर्व करायची। तर एका हाताने मी कॅमेरा धरलाय आणि त्याच्यानंतर मी म्हणजे मोबाईल धरलाय आणि त्याच्यानंतर मी एका हाताने हे घासत आहे। त्यामुळे मला एका हाताने करायला थोडं जमत नाहीये, तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे तवा आपला छान आणि एकदम मस्त होतो। तर इथे मी असं बाजूबाजूने मिक्स म्हणजे हे करून घेत आहे। त्यातलं पाणी सुद्धा पूर्ण कमी झालेलं आहे। हलक्या हाताने आपल्याला फक्त घासून घ्यायचं आहे, कारण खाली गॅस चालू आहे त्यामुळे। तर हा आहे स्टेनलेस स्टीलचा तवा आणि हा एकदा चपाती केल्यानंतर असा लालच होतो आणि त्याच्यावरती आपण सतत चांगल्या पद्धतीने नाही घासला तर तो असा लाल लाल होत जातो। तर इथे आपला तवा थोड्याफार प्रमाणात म्हणजे असा स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आपण आता ना काय करायचं, गॅस बंद करून सुद्धा आपण ह्याला क्लीन करू शकतो। ते 2 ते 3 मिनिटासाठी फक्त गॅस चालू ठेवायचा, त्याच्यानंतर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा, तवा खाली उतरून घ्यायचा। पण तवा खूप गरम असल्यामुळे डायरेक्ट आपण ह्याच्यावर न ठेवता एका झाकणवरती ठेवून घ्यायचा आणि छान असा क्लीन करून घ्यायचा। तर तवा आपोआप छान असा हलक्या हाताने जरी आपण घासलं तरी तो छान असा क्लीन होतो। तर इथे मी तुम्हाला आता क्लीन करून दाखवते आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू। आणि जर तुमच्याकडे कोणती अजून नवीन ट्रिक असेल तर ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला त्या टिप्स तुमच्या उपयोगी पडतील आणि बाकीच्यांनाही त्या टिप्स तुमच्याकडच्या समजतील। तर इथे आपण छान असा क्लीन करून घेतलेला आहे तवा। त्याच्यामध्ये आपण अजून ॲड काहीच केलेलं नाही आहे। जे आपण तवा गरम असताना साबण वगैरे वापरला होता तेवढ्या ह्याच्यातच आपला हा तवा छान असा क्लीन झालेला आहे। तर तुम्हाला ही टिप कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अजून कोणत्या नवीन टिप्स तुम्हाला बघायला आवडतील किंवा टिप्सचे व्हिडिओ आवडतील किंवा रेसिपीचे व्हिडिओ आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि इथे आपला छान आणि अगदी मस्त सुंदर असा तवा स्वच्छ झालेला आहे आणि हा स्टेनलेस स्टीलचा तवा आहे, त्याच्यामुळे तो थोड्या प्रमाणात चपाती केल्यानंतर लालच होतो, पण घासायला सुद्धा अगदी सोपा आहे। नेहमीच आपल्याला असं करायचं नाहीये। जेव्हा तवा गरम असेल चपाती झाल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यावरती थोडंसं साबण टाकून पटकन क्लीन करू शकतो। लगेचच्या लगेच क्लीन केल्यावरती तवा अगदी छान स्वच्छ निघतो। पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज पुन्हा एकदा करून दाखवलं। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।